यंदा पावसाळा दमदार होणार. समुद्राला 18 दिवस मोठं उधाण येणार. जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईकरांना 7 दिवस पाणी बिलं भरता येणार नाही. एक्वा जल आकार प्रणालीच्या सर्व्हरची माहिती. क्लाउड सर्व्हर पाठवण्याचे काम सुरू. 9 एप्रिल संध्याकाळी 6 वाजल्यापासून 15 एप्रिलपर्यंत जल आकार बिल आणि संकलन बंद राहणार. सिंधुदुर्गात आतापर्यंत 2611 वाहनांना HSRP नंबर प्लेट. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य. धुळ्याच्या शिरपूरमधील जय माता दी पदयात्रा रथाचे मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी केले जोरदार स्वागत. हजारो भाविक रथयात्रेत सहभागी. श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा यंदा शनिवारी 12 एप्रिलला. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष. भाविकांच्या सेवेसाठी अन्नछत्र सज्ज. अन्नछत्रासाठी 15,000 चौरस फुटांचा मोठा मांडव घातलाय. लंडनमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येणार. 15 एप्रिल रोजी पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार. पुण्यातील देहूत विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला चंदनाची उटी तर गाभाऱ्याला 150 किलो द्राक्षांची सजावट. विविध रसदार फळांचा देखील नैवेद्य. तुकोबा आणि विठू रखुमाईच्या चरणी अर्पण. नांदेडमध्ये 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रमातून समाज कल्याण विभागातील विविध योजनांची माहिती देण्यात येणार. जालन्यात शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. प्रकृती खालावी. शेतकऱ्यांचं टायर जाळत निषेध व्यक्त. रिझर्व्ह बँकेचे नववर्षातील पहिलं धोरण जाहीर. पतधोरण जाहीर. सर्वसामान्यांचे EMI कमी होणार. व्याज दरात कपात झाल्याने EMI कमी होणार आणि रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटने घट. नांदेडच्या देगलूरमध्ये वेळेवर राशन मिळत नसल्याचा आरोप. स्वस्त धान्य येताच दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी. नांदेडच्या माळरानावरील आंबा थेट अमेरिकेत. कच्च्या केसर आंब्याला मिळतोय 225 रुपये किलोचा दर. परभणी रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव. प्रवाशांची प्रचंड गैरसोय. परिसरात स्वच्छता नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी नियमावली. राज्य सरकारनं जाहीर केली नियमावली. जायका, IBRD, ADB या बँकांचा समावेश. शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव करता येणार नाही. अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार. अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद. इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका. जयपूर मुंबई इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी. बाथरूममध्ये सापडलेल्या पत्रामुळे खळबळ. विमानाचं आपत्कालीन लँडिंग. मुंबई विमानतळावर काही काळ पूर्ण आणीबाणी घोषित. पुढील 48 तासात मुंबई ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र लाटा धडकणार. हवामान खात्याचा इशारा. चंद्रपूरमध्ये वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू. चंद्रपूर मूलमार्गावर वन्यजीवांचा जीव वाचवण्यासाठी उपशमन योजना राबवण्याची मागणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नवे आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती. 1 एप्रिल रोजी डॉक्टर इंदुराणी जाखड यांची पालघरला बदली झाल्यानंतर आयुक्तपद होतं रिक्त. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी. पुणे पोलिसांचं मोठं पाऊल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. वर्ध्यातील विहीर बोरचा ड्राय झोन अखेर हटला. आता आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश. आष्टी कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा. 76 गावांना ड्राय झोनमुळे विहीर खोदण्याचा मार्ग मोकळा. नांदेड माळ टेकडी रेल्वे ब्रिज खाली सांडपाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप. घाण पाण्यातून नागरिकांना काढावा लागतोय मार्ग. महानगरपालिकेने आउटलेट दुरुस्त करावा. स्थानिकांची मागणी.
सोलापुरात संविधान भवन उभारण्याची मागणी विवेक विचार मंचातर्फे मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदनाद्वारे दिली मागणी. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येत्या 12 तारखेपासून पुढील 1 महिना कौठा मोदी ग्राउंडवरती हलवण्यात येणार. प्रवाशांच्या सर्व सुविधा आता बसस्थानकावर तयार असल्याचे विभागीय नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2,15,000 रेशन लाभार्थी ई-केवायसी पासून वंचित. केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, अन्यथा रेशनचा लाभ बंद होण्याची शक्यता. दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात बिबट्याचा अधिवास वाढलाय. धाराशिव जिल्ह्यात तब्बल 14 बिबट्याचा अधिवास. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरा पाहणीतून बाब समोर. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली बॅटिंग. साताऱ्यातील प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी शिवेंद्रराजेंनी घेतली क्रिकेट खेळण्याची मजा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील ऑट्रम घाटाचे काम अखेर होणार. 3 बोगद्यांचा खर्च रेल्वे वाहतूक विभाग करणार. केंद्रीय मंत्री गडकरी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परभणीत शांतता बैठक संपन्न. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षकांसहित अधिकारी उपस्थित. जयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन. पुण्यात एकनाथ शिंदेच्या युवा सेनेचा विस्तार. अनिकेत जावळकर यांची युवा सेनेच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती. पूर्वेश सरनाईक यांनी केली नियुक्ती. पंजाबमधील भाजपा नेत्याच्या घरावरील हल्ला प्रकरण. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. 1 आरोपी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची आढावा बैठक पार. बैठकीला माणिकराव कोकाटे अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त. अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापलं. सूत्रांची माहिती. हिंदुत्ववादीने एवढे प्रेरित झाला आहात की आपल्याला बाकीचे प्रश्न आठवत नाहीत. महागाई वाढत आहे, शेअर मार्केट कोसळत आहे, पण या धक्क्यांवर देशात चर्चा होत नाही. महागाई करून जयंत पाटलांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व. आमदार विजय वडट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन आघाडीने सर्वाधिक 14 जागांवर मिळवला विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.